तर सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण निघालो आहे गावाला। तर आज आपण जाणार आहोत गावाला। सो आपण पनवेल स्टेशनला आहोत आता। पनवेलवरून निघणार आहोत। तर पनवेल स्टेशन हे बघा, काम चालू आहे स्टेशनचं। हे बघा किती जोरदार काम चालू आहे। तर मी आता शिड्या चढतोय, मला यायला उशीर झालाय। ओके, तर मी दाखवतो। हे आहे आपलं पनवेल स्टेशन। तर काम किती जोरदार चालू आहे बघा। या साईडला बघा ट्रॅक बसवलेला आहे आणि आपल्याला जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर 6-7ला। आपली ट्रेन तिकडे येईल। तर अनाउन्समेंट मे बी झाली असेल। ऑनलाईन तिकीट बुक आहे, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरती जायचं आहे। तर चला, आजचा जो प्रवास आहे तो खूप भारी होणार आहे। आज पाऊस कमी आहे, त्यामुळे मजा येईल। जास्त पाऊस नाही आहे। आपण बघू, चला गाडीची वाट बघू। पटकन खाली उतरतो। इथून आपल्याला खाली उतरायचं आहे। पटकन खाली उतरतो आणि गाडी आल्यावर आपण भेटू। ट्रेन थांबली, पण थोडा D4 आहे, पाठीमागे जातो। D4 आहे। मित्रांनो, गाडी निघाली आपली पनवेलवरून। चला, आजचा प्रवास बघू आपण कसा होता। आणि गाडी इथून निघाली आणि ॲक्च्युली लेट आली, 10 मिनटं लेट आली गाडी। चला, आजचा प्रवास आपला करू आपण मस्त कोकण रेल्वे, जे जनशताब्दी। ते आपण मस्त ग्रीनरी सीन पाहणार आहोत। जे आपल्याला दिसेल ते आपण मस्त टिपण्याचा प्रयत्न करणार आहोत। कामं पण बघा किती झपाट्याने चालू आहे। हा जो ब्रिज आहे दिसतोय तुम्हाला ब्ल्यू कलरचा, तो नवीन बांधला आहे। त्याचं काम आता ऑलमोस्ट कंप्लीट होत आलं आहे असं दिसतंय। ते बघा, हा नवीन ब्रिज आहे। तर किती मोठा प्लॅन आहे बघा पनवेलचा। कोकण रेल्वे म्हणजे निसर्गाचा सिनेमात चालू असतो। एका क्षणात आपण बोगद्याच्या काळोखात, तर दुसऱ्या क्षणात धबधब्याच्या बाजूने उडतोय। एखादी हिरवी शेतं, मळ्यावर काम करणारे शेतकरी आणि कधीकधी पानांवरून पडणारा थेंब थेट आपल्या चेहऱ्यावर। अरे हीच तर मजा आहे,
बोगदा आला की अचानक अंधार. फक्त रेल्वेच्या आवाजावर विश्वास ठेवायचा. मग अचानक उजेड आणि समोर निसर्गाचा रंगमंचच. पाणी, डोंगर, झाडे आणि हिरवळ. हिरवाईने भरलेला डोंगर, झाडांवरून घसरणाऱ्या सरी आणि मध्येच दिसणारे छोटे छोटे गाव. हेच खरं कोकण आहे. तर हे आहे चिपळूण स्टेशन. सकाळचे 10 वाजले आणि आपण चिपळूणला पोचलो आत्ता. तर याच्यानंतर आता डायरेक्ट आपला स्टॉप आहे तो रत्नागिरी. आपण आता याच्यानंतर रत्नागिरीला थांबणार आहोत कारण ट्रेन रत्नागिरीलाच थांबणार आहे. आपल्याला अजून पुढचा टप्पा पार करायचा आहे. तर बघा पाऊस अजिबात नाही आहे. स्टेशन बघा किती क्लीन आहे. चला तर मित्रांनो, आता आपण रत्नागिरीतून जायला निघालोय. पुढे रत्नागिरी स्टेशनवरून आता ट्रेन निघाली.
आत्ता आपण चाललो पुढे. आता डायरेक्ट कणकवलीमध्ये थांबेल ट्रेन, त्याच्यानंतर कुडाळ, सावंतवाडी आणि मग देवी. तर रत्नागिरीत पण बघा काम चालू आहे, बरं जोरदार काम चालू आहे. हे बघा प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे रत्नागिरीमध्ये. तर मित्रांनो, ही आहे रत्नागिरी आणि हा पूर्ण MIDC एरिया आहे रत्नागिरीचा. इथे बरेच मीठ फॅक्टरीज आहे तिथे बऱ्याच साऱ्या, त्यामुळे रत्नागिरीत आल्यानंतर तुम्हाला बघा एक वेगळा असा स्मेल येतो रत्नागिरीत उतरल्यानंतर. तर तो मीठ फॅक्टरीचा आहे, कारण की बरंच सारं जे मासे आहे फिश, तर त्याचं मीठ काढलं जातं आणि बोल वेगळे केले जातात आणि त्याच्यानंतर मग ते एक्सपोर्ट्स केले जातात बाहेर. तर अशा बऱ्याच कंपन्या इथे आहेत. त्यामुळे इथे रत्नागिरी झाल्यानंतर एक वेगळा स्मेल येतो, फिशचा स्मेल येतो. तर बघा हा जो रस्ता आहे तो मेन रत्नागिरीमध्ये जो रस्ता गेला त्या रस्त्याला जाऊन भेटला. हे कोकण रेल्वेचे पूल आणि त्या खालून वाहणाऱ्या नद्या, वरून कोसळणारा पाऊस आणि खिडकीतून दिसणारे हे शांत निपक्षपाती नजारे, असे क्षण पैशांनी नाही तर अनुभवांनी मिळतात. आपण पोचलो राजापूरमध्ये आणि राजापूरमध्ये आता ट्रेन थांबली. सो माझ्या मागे बघताय वॉटरफॉल किती मस्त आहे, छोटा आहे पण खूप हे बघा. इथे आहे स्टेशन, इथून वर जायचं आणि बाहेर निघायचं. मेन जो एंट्रन्स आहे तो इथून आहे. तो ट्रेन क्रॉसिंगसाठी थांबले आता. हा वॉटरफॉल बघा. आणि मित्रांनो, हळूहळू आता ऊन पडायला लागले. सकाळपासून एवढं ऊन नव्हतं, तर आता ऊन पडायला लागले. तर मित्रांनो, कणकवलीमध्ये पोचलो आणि कणकवलीमध्ये बघा बरीच ट्रेन खाली झाली. गर्दी जेवढी होती तेवढी सगळी खाली झाली, सगळी मंडळी उतरली. अजून आपल्याला पुढे जायचं आहे. तर पाऊस इथे पण नाही आहे. कणकवलीवरून निघालो आहे. ट्रेन आपली निघाली कणकवलीवरून. पावसाचं काही नामोनिशाण दिसत नाही आहे. ढग आलेत पण पाऊस नाही आहे. मित्रांनो, ही आपल्याला दिसते ती गड नदी कणकवलीची. वेगळं बघा, ही आहे गड नदी. पाणी बघा किती भरून वाहत आहे. पूर्ण फोर्सने
फायनली बऱ्याच वेळानंतर आता फायनली पाऊस चालू झाला आहे. आता वाजले 2 वाजून गेले. बघा पाऊस चालू झाला आहे आता. मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल से आने वाली मड़गांव को जाने वाली गाड़ी नंबर 12051 मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल मड़गांव जनशताब्दी एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से चलने को तैयार है. ही दादर सावंतवाडी आहे उभी तुतारी एक्सप्रेस जी संध्याकाळी इथून 6-6:30च्या दरम्यान निघते. सावंतवाडीवरून आता निघालोय. अजून पण आपल्याला अजून 2 स्टेशन पार करायचे. हे जे सावंतवाडी स्टेशन आहे ते महाराष्ट्रातलं शेवटचं स्टेशन आहे. त्यानंतर गोवा राज्य चालू होतं. सावंतवाडीच्या पुढे एक स्टेशन आहे पण तिथे मोस्ट ऑफ दी ट्रेन थांबत नाही. पॅसेंजर्स ज्या आहेत त्याच थांबतात आणि बाकी ज्या आहे त्या म्हणजे एक्सप्रेस ट्रेन वगैरे कुठेच थांबत नाही. तर तसं बघायला गेलं तर हे जे स्टेशन आहे सावंतवाडी हे महाराष्ट्रातलं शेवटचं स्टेशन आहे गोव्याकडे जाताना. त्यानंतर मग आपल्याला डायरेक्ट गोवा चालतो जे की गोव्याचं पहिलं स्टेशन आहे पेरणे. चला आता बघितलं तर पाऊस अजिबात नाही आहे. तुम्ही बघताय पूर्ण सुकं दिसतं आहे पण ग्रीनरी जी आहे ना बाप कडक जी ग्रीनरी आहे एकदम खतरनाक. मला मी वातावरण दाखवतो बाहेरचं. हे वातावरण बघा पूर्ण ढगाळ वातावरण आहे. पूर्ण काळे ढग आलेले आहेत आणि हा सावंतवाडी रोड सावंतवाडीवरून निघाली ट्रेन. पूर्ण जी ट्रेन आहे ती खाली झालेली आहे. आता ट्रेनमध्ये कोणी नाही आहे कारण की सावंतवाडी ऑलमोस्ट ट्रेन खाली होते. तर सगळे आजचा आपला प्रवास झालेला आहे. प्रवासामध्ये बरीच लोकेशनं दिसली तुम्हाला म्हणजे व्ह्यूज दिसले. मित्रांनो फायनली आपलं स्टेशन आलेलं आहे थिविम आणि आता आपण इथे उतरणार आहोत. तर रेग्युलर प्लॅटफॉर्म 2ला लागते गाडी तर आज प्लॅटफॉर्म 1ला लागले त्यामुळे आपल्याला जो फ्लायओव्हर आहे तो चढून याची गरज नाही आहे. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहे थिविमला. तर अशा तऱ्हेने फायनली आपण थिविमला पोहोचलो आहे आणि हे आहे थिविमचं स्टेशन. हेलो डॉगी. आणि ट्रेन बघा निघाली आहे लगेच 2 मिनटं थांबल्यानंतर.
बघा किती झालं आहे, 3:33 म्हणजे 3:30 वाजले. तर 3:30 वाजलेत पोचायला. सकाळी 6:30 वाजता गाडी आली होती. आता 3:30 वाजलेत. तर हे आहे थिविमचं स्टेशन. बाहेरून बघा कसं दिसतं. आउटर लुक आहे. इकडे अजून काम चालू आहे. तर हे बघा, हे आहे थिविम स्टेशन. तर इथे पार्किंग पण आहे. इकडे 4 व्हीलर आहेत, टॅक्सी आहे. तर टॅक्सी काउंटरवरती तुम्हाला तिकीट काढावं लागेल टॅक्सीसाठी आणि मग टॅक्सीने जावं लागेल. नाहीतर 5 मिनटं खाली गेल्यानंतर खाली बस आहेत प्रायव्हेट, त्याने पण तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला कुठे जायचं आहे तिकडे जाऊ शकता. बस असतात प्रायव्हेट. चला आपण चालत जाऊ. 5 मिनटाच्या अंतरावरती खाली बस स्टॉप आहे. तर खाली बस स्टॉपवर जाऊ आणि मग तिथून आपली बस पकडू. चला. तर आपण खाली स्टॉपवर पोचलो आहे. जो मेन स्टॉप आहे हायवेचा, तिथे पोचलो आहे. तर मी तुम्हाला स्टॉप दाखवतो. हा बघा, हा तो स्टॉप आहे. 5च मिनटं लागतात खालून येईपर्यंत. आणि जी समोर बस लागली आहे ना, ती मिनी बस आहे. आपल्याला दोडामार्ग साईडला जायचं आहे. आपण इथे थांबू बसची वाट बघत. इथे बस येईल, आपण बसने जाऊ. लाईन बघा किती, गर्दी बघा किती होते. जरा जड वाटतंय मनाला. प्रवास संपलाय, पण आठवणी मात्र सुरू झाल्यात. त्या प्रत्येक थेंबात, प्रत्येक दृश्यात ह्या ट्रिपने मन जिंकलंय. तर मंडळी, अशा तऱ्हेने मी काल प्रवास करून आलो आणि गावी पोचलो. तर उशीर झाला पोचायला, 7 वाजले पोचायला. बसने मी डायरेक्ट गावी गेलो आणि बघतो तर काय थोडाफार पाऊस चालू होता, पण रस्त्यात कुठे पाऊस जास्त लागला नाही, नॉर्मल पाऊस लागला. तर खूप भारी मजा आली, खूप मस्त प्रवास होता. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा. आणि तुम्ही जर कोकणात फिरायला आला असाल तर तुम्ही कोणतं ठिकाण फिरलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला मित्रांनो, परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू, एका नवीन उमेदीमध्ये, एका नवीन जोशामध्ये. तोपर्यंत मी उमेश कदम तुमची रजा घेतो. भेटूया पुन्हा एकदा. बाय बाय.